वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपल्याला लगेच पाहायला मिळणार आहे, तर प्रेक्षकांनी खाली बसायचं आहे, कारण ही नृत्य स्पर्धा आहे आपल्या मराठी भावासाठी आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांना आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की पूजन होईल. तसेच आपल्या गावातील लोकनेते म्हणून कैलासवासी नानाशेठ भगत यांच्या मूर्तीला देखील ते पुष्पहार अर्पण करणार आहे, पुष्पहार चढवलेला आहे. तशाप्रमाणे आता थोड्याच वेळात श्रीफल वाढवायचा देखील कार्यक्रम पंढरनाथ भगत यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्याच्याने जर नरेश भगत जर कुठं असते तर त्यांनी येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. त्यांच्या गाडी चार मंडळी इथे जमले आणि टाळ्यावर जाते सगळ्यांनी. गणेशाचं पूजन आता झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता आपल्या कार्यक्रमात सुरुवात होतोय. रघुनाथ भगत हे देखील गणेशाचं पूजन करतायत. बघूया. त्याच्यानंतर देवराम भगत हे देखील गणेशाचं पूजन करतायत. जयजी साहेब कोळी, जनार्दन कोळी, आपल्या समोर पहिला प्रथम कलाकाला काही एक गणेशाचं गीत बोलून दाखवणार आहे. ते म्हणजे गजानना श्री गंगाया आदी बंधू तुझ मोरे.
देण्यात येतील आणि शैलेश भगत आणि सुनील भगत यांच्याकडनं पुन्हा एकदा कवटे साहेब व त्यांचे सहकलाकार आपल्या समोर काही नॉनस्टॉप गीते सादर करणार आहेत. बघूया. निखिल आणि आमच्या जावणेकर प्रकाश कोळी तसेच यांच्या बासरी वादनातून काही कलाकार असे तयार होत आहेत. खरं म्हणजे अतिशय चांगली महत्वाची गोष्ट आहे. आजच्या घडीला कलाकारी म्हणजे कलाकारी. अतिशय सुरेख असं आपल्या समोर बासरी वादन केले संजय मिश्रा साहेब हे देखील कलाकार तयार होत आहेत आणि अतिशय महत्वाचं असं आपल्या प्रोग्रामाला योगदान मिळालं कवटे साहेबांचं. तरी सुद्धा या मंडळाच्या वतीनं त्यांना मी दादागिरी आपण करू शकतोय. जिंदगी भर देखने को मिले. मैं तमन्ना चाहता हूँ भाई साहब के लिए मैं भगवान से गुजारिश करता और भी 100 साल जिए. अतिशय सुरेख असं बासरी वादन आपल्या समोर केलं आणि त्यांच्यासाठी जे इथे काही बक्षीस रूपानं पैसे आलेले ते म्हणजे किशोर पाटील मुसुंबे यांच्याकडनं कवटे साहेबांना 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अलिबाग यांच्याकडनं 100 रुपये बक्षीस आणि मगाशी बासरी वादन चालू असताना उमेश कोळी कोंबडपुजा गावचे त्याच्यानंतर देवराम भगत. आताच आपल्या समोर कला सादर केली कवटे साहेब आणि त्यांचे सहकलाकार सुधाकर भगत, प्रकाश कोळी, संजय मिश्रा, मनोज भगत, ओवळेकर यांना सुधाकर भगत यांना देवराम भगत पुष्पगुच्छ श्रीफळ आणि शाल अर्पण करतायत. त्याने त्याचा स्वीकार करायचा आहे. काय देऊन त्यांचा सत्कार करा, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. याच्यानंतर शैलेश भगत आमच्या स्टेशनवर आलेले आहेत. तरी सुद्धा शैलेश भगत हे संजय मिश्रा आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ शाल अर्पण करत त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच जनार्दन कोळी माजी सदस्य आणि हे आता मनोज भगत आणि प्रकाश कोळी यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत त्यांनी स्वीकार करायचा आहे. जे जे साहेब करतात त्यांचा सत्कार. तसेच अतिशय आपल्या कार्यक्रमाला रंगत आली त्याच्यामुळे देखील मनोज यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतात.
विचार करायचा आहे आणि परत गेला तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होतोय आणि अरे फक्त आपण हे फक्त गावात देशाची फक्त नावं ऐकतो पण ते प्रत्यक्ष जाऊन आले कुठल्या कसे महान कलाकार त्यांच्या जवळ तुम्ही बसले म्हणजे अरे बापरे सुमन कल्याणपूर रसई मुकेश यांच्या समोर हे बसलेले किती महान कलाकार आहेत आपण त्याची काही गिनतीच करू शकत नाही आपण एवढे महान कलाकार आहेत ते खरं म्हणजे अतिशय त्यांना आपल्या प्रेक्षकांचं इथं मनोरंजन केलं तसंच मी या ग्रामस्थांच्या वतीनं या एकटा मंडळाच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो चांगला तरी काय Babia! Oh, yo! Ano ang pilihan nunggu? Tulog.